नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा आहे आपला शिवण क्लासचा तिसरा दिवस। तर बघा, पहिल्या दिवशी आपण सर्व मापे कशी घ्यायची ते बघितली, नंतर दुसऱ्या दिवशी आपण पेपर कटिंग बघितली, मशीनची थोडीशी माहिती बघितली आणि आज आहे तिसरा दिवस। तर आजच्या दिवशी आपण पेपर कटिंग ब्लाउज पीसवर ठेवून कशी कटिंग करायची आणि ब्लाउज स्टिचिंग हे दोन्ही पण बघणार आहोत एकाच दिवशी। तर त्याच्या अगोदर मला थोडीशी सांगायचं आहे की म्हणजे आज जे आपण शिकत आहोत पेपर कटिंग किंवा ब्लाउज कटिंग स्टिचिंग, तर तुम्ही जे पण कटिंग करता ते बरोबर आहे का नाही हे चेक करण्यासाठी तर मग फोटो जर तुमचे मला बघायला भेटले तर समजेल की म्हणजे तुम्ही जे कटिंग केलेली आहे ते बरोबर आहे की नाही, किंवा मग नंतर फोटो बघितल्याच्या नंतर मला समजेल की कुठे प्रॉब्लेम आला आहे कुठे नाही ते। त्याच्यासाठी मी माझी जे इंस्टाग्रामची लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथं जाऊन तुम्ही त्या लिंकवर जाऊन क्लिक करा आणि आपल्या इंस्टाग्रामवर मेसेजमध्ये तुम्ही त्याचे फोटो व्हिडिओ जे काही असेल ते तुम्ही मला सेंड करा, किंवा जो काही प्रॉब्लेम येत असेल त्याच्याशी रिलेटेड तुम्ही मेसेज करा, मग मी त्याचा रिप्लाय देईन। म्हणजे काय होईल, तुम्हाला जर छोटे मोठे जरी काही प्रॉब्लेम येत असतील तरी त्याचं सोल्युशन आपण तिथं म्हणजे मिळून जाईल तुम्हाला। ओके। त्याच्यानंतर एका ताईंनी कमेंट केली होती की म्हणजे मुंडा आणि शोल्डर याचा डिटेलमध्ये माहिती द्या, तर त्याचा चार्ट मी तुम्हाला कम्युनिटीला शेअर करणारच आहे। आता ह्या ब्लाऊजची आपली कटिंग स्टिचिंग झाली की पूर्ण डिटेल प्रत्येक साईजनुसार शोल्डर मुंडा किती घ्यायचा ते मी तुम्हाला एक चार्ट लिहून पूर्ण आपल्या कम्युनिटीला पोस्ट करणार आहे। असं व्हिडिओमध्ये दाखवलं की काही होतं, बऱ्याच जणींना म्हणजे कधी कधी क्लिअर दिसतं नाही दिसतं, पटकन जर गेलं तर त्याचा स्क्रीनशॉट काढता येत नाही, हे सगळे प्रॉब्लेम होतात। त्याच्यामुळे पूर्ण मी त्याचं जे लिस्ट हे आहे पूर्ण एका पेपरवर लिहून ते तुम्हाला कम्युनिटीला शेअर करेन, तिथून तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता। ओके। तर मग पूर्ण ही माहिती आणि जे पण आपण शिकत आहोत त्याची प्रॅक्टिस तुम्हाला कंपल्सरी करायची आहे, तरच तुम्हाला ब्लाऊज एकदम परफेक्ट येईल। आणि व्हिडिओ जो आहे तो स्किप करत नाही बघायचा आपल्याला पूर्ण। तर इथे बघा, पेपर कटिंग करण्यासाठी मी हा ब्लाऊज पीस घेतलेला आहे। या ब्लाऊजचा आपण ब्लाऊज शिवून मी तुम्हाला दाखवणार आहे। हा आहे आपला ब्लाऊज पीस आणि इथे बघा ब्लाऊज कटिंग करण्यासाठी मी 1 मीटर अस्तर घेतलेला आहे, पण आपली साईज कमी आहे ब्लाऊजची, तर तुम्ही 80 सेंटीमीटर जरी आपला अस्तर घेतला ना तरीही चालेल, पण मी एकदमच अस्तर आणते ना सगळी ते एक मीटरचा कट केलेलं असतं, त्याच्यामुळे मी इथं 1 मीटर घेतलेला आहे। ओके। आणि इथे बघा ही जी आहे ती पेपर कटिंग आपण कट केलेली पेपर कटिंग होती तीच पेपर कटिंग आहे। ओके। तर सगळ्यात अगोदर काय करायचंय, आपल्याला जे अस्तर आहे ना ते व्यवस्थित असं अंथरून घ्यायचं आहे। ते इथे बघा ही जी बंद बाजू आहे ती माझ्याकडे आहे आणि ही ओपन साइड आहे ती उलट्या दिशेला आहे, म्हणजे माझ्या विरुद्ध दिशेला आहे। त्याच्यानंतर बघा सगळ्यात अगोदर आपल्याला इथं बॅक पार्ट ठेवायचा आहे, कारण आपला जो पाठीमागचा भाग आहे तो बॅक आहे। इथे बघा एकदम सरळ असा व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर काहीतरी असं वजन ठेवायचं म्हणजे ते हलणार नाही। आणि जसं आहे तसंच आपण याला बॅक पार्ट मध्ये आपल्याला कुठेही ऍड वगैरे काहीच करायचं नाही, जसं आहे तसंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। ओके। इथे बघा बॅक पार्ट आपला मार्किंग करून झाला। त्याच्यानंतर साईडला इथे बघा भरपूर जागा शिल्लक आहे, तर तिथे एकदा आपल्याला हात अशा प्रकारे आपली जी बाही आहे ती सेट करून घ्यायची आहे। बाहीमध्ये पण आपल्याला कुठेही काहीच ऍड करायचं नाही, जशी आहे तशीच आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायची आहे। आणि तुमची जर 3/4 बाही असेल तर तुम्हाला तिकडच्या साईडला बाही ठेवून घ्यावी लागेल, पण आता आपली सध्या शॉर्ट बाही आहे त्यामुळे इथे ऍडजस्ट होते, तर आपल्याला इथंच ठेवून घ्यायची आहे। ओके। इथे बघा बाहीचं पण मार्किंग झालं। त्याच्यानंतर जो पार्ट येतो आपला तो हे 4 टक्सचा पुढचा पार्ट, आता ह्याच्यात आपल्याला वाढून घ्यायचंय। आपण उंचीत फक्त 1 इंच वाढवलं होतं, जे की आपल्याला खाली कमरेला आणि शोल्डरला जाणार आहे। इथं शोल्डर साठी ऍड आहे, पण इथं जेव्हा आपण योगपट्टी जोडतो, खालची क्रॉस पट्टी असते ती जोडतो, त्याच्यासाठी आपण ऍड केलेलं नाही, तेव्हा त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, आपल्याला इथं ही जी आपली फ्रंट पार्ट आहे ना पुढचा, त्याच्या खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे। तरी ते बघा ठेवताना कशा प्रकारे ठेवायचा, अशा प्रकारे ठेवायचा, म्हणजे पूर्ण आपला जो कपडा आहे तो व्यवस्थित शिल्लक राहतो साईडला, पण जरी 3/4 स्लीव्ज असले तरी व्यवस्थित निघतो। तर इथे बघा अशा प्रकारे इथे ठेवून घ्यायचा, क्रॉस मध्ये ठेवला तरीही चालेल आणि सरळ ठेवला तरीही चालेल। इथे बघा मी जसं आहे तसं अगोदर मार्किंग करून घेते।
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेपरवर जेव्हा आपण फोरटक्सची कटिंग करतो त्यावेळेस काय होतं, आपण जे डॉट दिलेले असतात ना ते परत आपल्याला अस्तरवर मार्किंग करावं लागतं. त्याच्यामुळं आणि फोरटक्सची पेपर कटिंग करण्याची शक्यतो गरज नाही, कारण आपण ह्याला डायरेक्ट अस्तरवर देखील कटिंग करू शकतो. त्याच्यामुळे नेक्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला डायरेक्ट अस्तरवर आपल्या फोरटक्स ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते दाखवणार आहे, खूप सोप्या पद्धतीने. याच्यापेक्षाही सोपी पद्धत आहे ती डायरेक्ट अस्तरवर फोरटक्स ब्लाऊजची कशी कटिंग करायची ते. ओके, हे बघा जसं आहे तसं आपण ह्याला मार्किंग करून घेतलं आणि ह्याचंच हे जे टक्स आहेत हे कशा प्रकारे ह्याच्यावर ड्रॉ करायचे त्याची पण एक सोपी पद्धत सांगते. हे जे आपण डॉट दिलेले आहेत ना त्याला असं नॉच द्यायचे, म्हणजे तिथं आपण निशाण करू शकतो. इथे बघा आणि त्याच्यानंतर इथे बघा ठेवल्याच्या नंतर असं मार्किंग करून घ्यायचं. आणि त्याच्यापेक्षाही सोपी पद्धत, जसं आपण इथं हे केलेलं आहे त्याला असं चॉकने त्याच्यावरच एकदा ड्रॉ करायचं. पण ठेवताना मात्र आता व्यवस्थित ठेवायचं, कारण जो थोडं जरी इकडं तिकडं सरकलं तरी चुकीच्या ठिकाणी आपले मार्किंग येऊ शकतात. तर इथे बघा अशा प्रकारे ठेवून घ्यायचं, व्यवस्थित पॅक एका हाताने पकडायचं आणि ह्याच्यावर असं थोडंसं थपथपवायचं, म्हणजे जे पण आपले चॉकचे मार्किंग आहेत ते इझिली इथं छापले जातात. ओके, ओके. तर इथे बघा पुढचा भाग पण आपला झालेला आहे. आता योगपट्टी आपण इथं सेट करून घेऊया. आता योगपट्टीत आपल्याला वाढवायचं आहे, जे की खालच्या साईडला आपल्याला पाव इंच शिलाई जाणार आहे आणि वरच्या साईडला जिथं जेव्हा आपण जॉईंट करू त्याच्या साईडला अर्धा इंच आपलं शिलाई जाणार आहे. त्याच्यामुळे आता इथं पण आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे, जे की आपल्याला योगपट्टी जोडण्यासाठी जाणार आहे. जास्त पण वाढून घ्यायचं नाही, अर्धा इंचच, जेवढं तुम्हाला शिलाईत दाबायचं असेल तेवढंच. ओके, त्याच्यानंतर इथे बघा खालच्या साईडला एवढं आपलं शिलाई जाईल. अगोदर जशी आहे तशीच मार्किंग करून घ्यायची. खाली पाव इंच मार्जिन मी सोडलेलं आहे. सॉरी इथं बसत नाही, कमी पडते जरा, इकडच्या साईडलाच काढूया आपण. ते बघा जसं आहे तसं मार्किंग करून घेऊया. ओके, तर योगपट्टीच मार्किंग झालं. आता खालच्या साईडला आपल्याला शिलाईसाठी पाव इंच जाणार आहे. तर इथं पाव इंच एवढं येईन एवढं आपल्याला इथं मार्किंग करायचं. तर इथे बघा पाव इंच, आणि हा जो गॅप आहे तो डायरेक्ट कट करायचा, म्हणजे हा अर्धा इंच योगपट्टीसाठी होईल आणि हा अर्धा इंच आपल्या वरच्या भागासाठी होईल. समजलं? इथे अर्धा इंच वाढवलं, इथं अर्धा इंच वाढवलं ह्या दोन्ही पार्टसाठी, आणि इथं पाव इंच वाढवलं खालच्या शिलाईसाठी. बस एवढंच, आपल्याला याच्यात कुठेही काही वाढून घ्यायचं नाहीये. ओके, तर याची आपण जशी आहे तशी आता याची कटिंग करून घेऊया.
आता इथे पुढचा भाग कटिंग करून घेऊया। इथे बघा गळा जसा आहे तसंच आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे। आणि इथे हुक पट्टीसाठी आपल्याला 1/2 इंच एवढं वाढवून घ्यायचं आहे। नाही घेतलं तरीही चालतं, पण बिगिनर्स आहेत ना त्यांना 1/2 इंचामध्ये कधी कधी शिलाई कमी जास्त होते ना, मग जास्त जर कपडा दबला गेला तर मग गळा छोटा होतो। त्याच्यासाठी इथं 1/2 इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्या। आणि लगेच आपल्याला इथं पण नॉच मारून घ्यायचे आहेत। आता इथे योक पट्टी कटिंग करून घेऊया। ओके, समजलं? तर इथे बघा ही आपली मेन योक पट्टी होती, वरती अर्धा इंच वाढवून घेतले आणि खाली 1/2 इंच वाढवून घेतले, जे की आपल्या शिलाईसाठी जाणार आहे। तर इथे बघा अस्तर आपलं पूर्ण कटिंग करून झालेलं आहे। आता हेच आता आपण मेन कपड्यावर ठेवून कटिंग करून घेऊया। तर इथे बघा या ब्लाउजला इथं साईडला अशी पायपिंग दिलेली आहे, तर ती पायपिंग सगळ्यात अगोदर आपण साईडला काढून घेऊया। आणि इथे बघा हा ब्लाउज पीस खूप क्रॉस आहे, तर मी मुद्दामून घेतलेला आहे, कारण आपल्याला कशाही प्रकारचा ब्लाउज असेल, साडीतले ब्लाउज कधी कधी क्रॉस येते, आपल्याला ऍडजस्ट करता आले पाहिजे। तर क्रॉस ब्लाउज असेल तर तुम्ही अशा प्रकारे जर ठेवला तर पूर्ण जो ब्लाउज आहे तो आपला असा क्रॉस क्रॉस येतो, पण आपल्याला तसं न ठेवता एकदम स्ट्रेट ठेवायचा आहे, जेणेकरून जिथं आपला स्ट्रेट येईल असा। ओके, तर इथे बघा हा जो भाग आहे तो आपला पूर्ण आता स्ट्रेट येतो, अजिबात खिचत नाही, असं खेचला नाही पाहिजे। इथे बघा हा कसा खेचतोय, तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपल्याला इथे बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे, आणि ठेवताना बघायचं आपल्याला कपडा खालच्या साईडला पण व्यवस्थित आहे का ते। ओके, तर त्याच्यानंतर इथे बाजूला आपल्याला जो हा पुढचा भाग आहे ना तो इथे ठेवून घ्यायचा आहे। इथे इथे बघा अशा प्रकारे। नंतर इथल्या साईडला आपण हात ठेवून घेऊया, बाही आपली, आणि इथं योकपट्टी बघा आपले पूर्ण पार्ट व्यवस्थित सेट होते, ते कुठेही जॉईंट वगैरे द्यायची काहीच गरज पडत नाही, जरी क्रॉस ब्लाउज पीस असला तरीही। हा हेवी साईज असेल तर मग इथं प्रॉब्लेम येऊ शकतो, मग त्यावेळेस आपल्याला एकदम विचार करूनच ब्लाउज व्यवस्थित अंतरूनच त्याची कटिंग करावी लागते। तर इथे बघा आता पूर्ण ब्लाउज आपला इथे कटिंग करून झालेला आहे, आणि हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो पण आपल्याला आताच फेकायचा नाही, जेव्हा आपला पूर्ण ब्लाउज स्टिच करून घालून होईल त्यावेळेस आपल्याला नंतर मग जरी राहिला तरी फेकायचा, पण तोपर्यंत जोपर्यंत आपला ब्लाउज पूर्ण स्टिच करून होत नाही तोपर्यंत याला अजिबात फेकायचं नाही। ओके, तर हे पूर्ण जे कपडा आहे ते व्यवस्थित बांधून ठेवा, आणि नंतर आपण आता लगेच आपण याची स्टिचिंग करूया। ओके, तर इथे बघा आता आपण शिलाईला सुरुवात केलेली आहे, आणि बॅक नेक आपण कट केलेला नव्हता, तर इथे बघा 2.25 इंच वरून घेतला आणि खालून 4 इंच घेतलं, आणि रुंदी घेतलेली आहे 3 इंच, आणि इथे बघा अशा प्रकारे बॉक्स तयार करून इथं आपल्याला गोल गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। ज्यावेळेस आपण ब्लाउज पीस कटिंग केला त्यावेळेस गळ्याची कटिंग केलेली नव्हती, त्याच्यामुळे आता कटिंग करत आहोत।
ते इथे बघा जे माप टाकले आहे त्याप्रमाणे आपल्याला इथं पूर्ण कटिंग करून घ्यायची आहे. सगळ्यात अगोदर आपण बॅक पार्ट आणि हात तयार करून घेऊया, नंतर आपण पुढचा भाग तयार करू. ओके, तर इथे बघा हे जे मेन कपडा आहे आपल्या ब्लाउज पीसचा तो मी इथे घेतलेला आहे. त्याच्यावर सरळ बाजूने जे आपली ब्लाऊजची सरळ बाजू आहे ना त्या साईडने इथं अस्तर ठेवलेला आहे आणि इथे मी कमरेला शिलाई मारून घेत आहे. पण कमरेला शिलाई मी इथं 5 नंबरची घेतलेली आहे, जेणेकरून नंतर आपल्याला इझिली खोलता येईल. कारण कमरेला मला इथं कमरपट्टी लावायची आहे. जर तुम्हाला कमरेला कमरपट्टी नसेल लावायची तर तुम्ही इथं छोटी शिलाई मारली ना तरीही चालेल. त्याच्यानंतर इथे बघा गळ्याला एकदम आपल्याला छोटी शिलाई मारायची आहे. एकदम छोटी म्हणजे सगळ्यात लहान शिलाई असते ना ती मारायची. त्याच्यामुळे काय होतं आपल्या गळ्याला फिनिशिंग छान येते. ओके, ते इथं बघा आता पूर्ण गळ्याला शिलाई मारून झालेली आहे आणि जो आतमधला एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला इथं कट करून टाकायचा आहे. आणि सगळीकडे आपल्याला असे छोटे छोटे कट मारून घ्यायचे म्हणजे गळा जो आहे तो आपला छान पलटला जातो. अजिबात चुन्या वगैरे येत नाहीत. एकदम फिनिशिंग मध्ये पूर्ण गळा आपला इथं पलटला जातो. तर इथे बघा कमरेला जी शिलाई मारली होती मी ती खोलून घेते आणि मोठी शिलाई मारल्यामुळे ती अगदी पटकन आपली खुलली जाते. त्याच्यानंतर इथे बघा अशा प्रकारे अस्तरचा कपडा आहे तो आपल्याला साईडला घ्यायचा आणि जे आतलं मार्जिन आहे ते अस्तरच्या साईडला ठेवायचं आणि त्याच्यावर आपल्याला इथं दाब शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे बघा आता पूर्ण गळ्याला आपली दाब शिलाई मारून झालेली आहे. आता परत एकदा त्याच्यावर आपल्याला व्यवस्थित फिनिशिंगने परत एकदा एक शिलाई मारून घ्यायची आहे. पण ही शिलाई आपल्याला 1/2 इंच मार्जिन सोडून आपल्याला इथं मारायची आहे. तर व्हिडिओत तुम्ही बघू शकता त्याप्रमाणे आपल्याला इथं 1/2 इंच म्हणजे एक दाबा एवढा आपली जी गळ्याची शेवटची लाईन आहे ना ती बरोबर दाबाच्या बाजूला येते तिथपर्यंत बरोबर ते दाबाला पकडून मारलं ना म्हणजे आपली शिलाई सगळीकडे एकसारखी येते. जसं की मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं की एकसारख्या शिलाईमधले अंतर येण्यासाठी आपल्याला कशा प्रकारे शिलाई मारायची असते. सेम त्याचप्रमाणे इथं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे बघा आता कमरेला आणि चारही बाजूने आपल्याला इथं शिलाई मारून पूर्ण आपला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला इथं कट करून टाकायचा आहे. आणि व्हिडिओ मी थोडासा फास्ट केलेला आहे कारण पूर्ण जर एकदम डिटेलमध्ये पूर्ण स्लोली दाखवायचं म्हणलं ना व्हिडिओ खूप मोठा होतो. त्याच्यामुळे थोडंसं फास्ट केलेलं आहे. पण सांगताना मी तुम्हाला अगदी सविस्तर सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला कुठलाच डाऊट येणार नाही. तर इथे बघा हा जो साईडचा आपला एक्स्ट्राचा कपडा राहिलेला आहे ब्लाउज पीसचा तो आपण इथं कट करून घेतलेला आहे. आणि आता बघा आपल्याला पाठीमागचा टक्स द्यायचा आहे. तर टक्स द्यायसाठी इथं बघा मी डबल फोल्ड केलं आणि परत त्याचं हाफ केलं आणि इथं एक नॉच मारून घेतला. तर तिथून आपल्याला बरोबर 4 इंचावर इथं टक्स मारायचा आहे आणि जो पूर्ण टक्स आहे तो दोन्ही साईडला अर्धा-अर्धा इंच म्हणजे आपण कटिंग करताना 1 इंच डॉटसाठी घेतलं होतं. मग दोन्ही साईडला आपण अर्धा-अर्धा इंच घेतलं की पूर्ण जो आपला टक्स आहे तो बरोबर 1 इंचाचा होऊन जातो. मग अशा प्रकारे आपण ते मार्किंग करून घेतलं ना म्हणजे जेवढं आपण त्याच्यासाठी घेतलेलं असतं टक्ससाठी ते बरोबर तेवढं शिलाईमध्ये जातं. नाहीतर मग अंदाजेच मारलं तर मग कमी जास्त होतं. तर इथे बघा दोन्ही पण टक्स अगदी बरोबर आपले आलेले आहेत इथं आणि असेच आले पाहिजेत. कमी जास्त नाही झाले पाहिजे. तरच आपला ब्लाउज फिटिंगला आणि फिनिशिंगला दोन्ही छान होतं. आणि मी ज्या सांगेन त्या टिप्स तुम्ही कंपल्सरी फॉलो करत गेलात ना, तुमच्या ब्लाउजची फिनिशिंग एवढी सुंदर येणार आहे. फक्त जे सांगेन त्या टिप्स तुम्ही फॉलो करत जायच्या. ओके. तर इथे बघा त्याच्यानंतर इथं आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायची आहे. तर कमरपट्टी लावण्यासाठी इथे मी पट्टी घेतलेली आहे 1.5 इंचाची. त्याच्यानंतर इथे बघा कमरेला एक शिलाई मारून घेतली. त्याच्यानंतर परत पट्टी पलटी करून त्याच्यावर एक दाब शिलाई मारून घेतली. इथे बघा उलट्या साईडने पलटून नंतर 1/2 इंच फोल्ड केलं आणि पूर्ण कमरपट्टीला इथे मी 5 नंबरची शिलाई मारून घेतलेली आहे. कारण आपल्याला ही शिलाई नंतर खोलायची आहे आणि नंतर कमरेला हात शिलाई करायची आहे. जर तुम्हाला इथं कमरेला हात शिलाई नसेल करायची तर तुम्ही इथं छोटी शिलाई पण मारू शकता. ओके. तर इथे बघा पूर्ण बॅक पार्ट आपला इथं तयार झाला आहे. आता अजून एक ट्रिक सांगते मी तुम्हाला. जर तुमचा शोल्डर उतरत असेल, बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो, की शोल्डर उतरते. तर इथे बघा गळ्याच्या साईडने आपल्याला 1/2 इंच खाली घ्यायचं आणि इथे बघा अशा प्रकारे क्रॉस लाईन आखून आपल्याला एवढं इथे कट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला बाहीच्या साईडला अजिबात कट करायचं नाही, फक्त गळ्याच्या साईडला कट करून घ्यायचं आहे. ओके. तर आता बघा हा जो बॅक पार्ट आहे तो आपण साईडला ठेवून देऊया आणि बाही तयार करायला घेऊया. तर बाही तयार करण्यासाठी इथे बघा
सरळ बाजू आपण अशी एका साईडला ठेवणे आणि दुसरी पण बाजू सरळ, म्हणजे दोन्ही पण सरळ बाजूने आपल्याला जी बाही आहे ती अशी ठेवून घ्यायची आहे आणि नंतर खालच्या साईडला इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि जेव्हा आपण बाही आपण ठेवतो त्यावेळेस एका साईडने अशी साईडला काढून घेतल्याच्या नंतर दुसरी लगेच त्याच्या समोरच उलटी ठेवायची. म्हणजे काय होतं ना, आपली जी बाही आहे ती दोन्ही एकाच साईडच्या जोडल्या जात नाहीत. ते मी इथं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्याचप्रमाणे आपल्याला इथं बाही जोडून घ्यायची आहे व्यवस्थित. तर इथे बघा एक बाही जोडून झालेली आहे आणि आता जो साईडचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे मी कट करून टाकते. आणि आपल्याला जी ह्या ब्लाउजमध्ये पायपिंग निघाली होती ती इथे लावून घ्यायची आहे. तर ती पण लावण्याची एक पद्धत सांगते. सगळ्यात अगोदर जी पायपिंग निघालेली आहे ती मधोमध कट करून घ्यायची. त्याच्यानंतर बाही अशी फोल्ड करायची, त्याला पण मधोमध असं निशाण करून घ्यायचं. जी पायपिंग आपण कट केली त्यालाही मधोमध असं निशाण करून घ्यायचं आणि जोडताना दोन्हीही जे आपले जिथं आपण निशाण केलंय ते एकाला एक मिळवून नंतरच आपल्याला शिलाई मारायची. त्याच्यामुळे काय होतं, कधी-कधी आपण एका कडेने पायपिंग किंवा लेस जे काही असेल ते जोडायला सुरुवात केली ना, मग एका साईडला कमी, एका साईडला जास्त अशी आपली लेस किंवा पायपिंग येते. त्याच्यामुळे या पद्धतीने जर तुम्ही जोडली, तर बरोबर दोन्ही साईडला एकदम परफेक्ट अशी येते. तर तुम्ही इथे बघू शकता एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये आपली पूर्ण बाही जोडून झालेली आहे. सेम याचप्रमाणे मी आता दुसरी बाही तयार करून घेते. ओके. तर इथे बघा मी दोन्ही पण बाही जोडून घेतलेल्या आहेत. आता आपण पुढचा भाग तयार करायला घेऊया. तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपण योकपट्टी तयार करून घेऊ. त्याच्यासाठी इथे बघा दोन्ही आपले जे पण योकपट्टी आहे ती अशी समोरासमोर आली पाहिजे. बघू शकता पुढचा पार्ट आहे तर दोन्ही पण पुढचेच पार्ट असे समोरासमोर आले पाहिजेत. म्हणजे आपल्या दोन्ही पण योकपट्ट्या जे आहेत ते एकसारख्या तयार होत नाहीत. मग नंतर खूप प्रॉब्लेम होतात जर दोन्ही एकसारख्याच तयार झाल्या तर नंतर खोलायचं ते. त्याच्यापेक्षा आपण स्टिचिंग करतानाच लक्ष देऊन स्टिचिंग करायचं, म्हणजे आपल्या जास्त वेळ पण जात नाही आणि कामात लक्ष असलं की आपलं काम पण खूप छान होतं. ओके. तर इथे बघा आता हे योकपट्टी जी आहे त्याला मी असं फोल्ड करून घेतलं आणि याच्यावर दाब शिलाई मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर परत आता चारी बाजूने शिलाई मारून एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा. सेम याचप्रमाणे आपल्याला दुसरी योकपट्टी पण इथं तयार करून घ्यायची आहे. आणि या ब्लाऊजचा प्रत्येक मी एक पार्ट तुम्हाला दाखवते. दोन्ही पार्ट दाखवायचे म्हणलं ना खूप मोठा व्हिडिओ होतो. त्याच्यामुळे प्रत्येक ह्याचं फक्त मी एक पार्ट दाखवून. तर इथे बघा मी दोन्ही योकपट्ट्या जोडून तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपण जो फ्रंट पार्ट आहे तो तयार करून घेऊया. तर तो पण ठेवताना सेम याच पद्धतीने ठेवायचा आहे. दोन्ही पण पार्ट असे समोरासमोर ठेवून घ्यायचे. कारण आपल्या ब्लाऊजमध्ये प्रत्येक ह्याचे 2-2 पार्ट असतात. योकपट्टी असो किंवा बाह्य असो किंवा फ्रंट पार्ट असो, कुठलाही पार्ट असला तरी सेम त्याचे 2 पार्ट असतात. त्याच्यामुळे ठेवताना नेहमी असे समोरासमोर ठेवायचे. तर इथे बघा आपल्याला चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा आहे. आणि ही आज मी जे तुम्हाला ब्लाऊजची ही शिलाई दाखवलेली आहे ती तुम्हाला समजली का नाही किंवा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आवडला असला तर प्लीज लाईक करत जा आणि याच्यात काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला काही समजलं नाही किंवा काही वेगळं असेल तर ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही शिकवण्याची पद्धत माझी तुम्हाला आवडते का नाही तेही कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला समजेल की तुम्हाला मी शिकवते ते समजतंय का नाही ते. ओके. तर इथे बघा हे जे डॉट होते आपले ते आपण इथं मी डबल जास्त थोडेसे डार्क मार्किंग करून घेतले आणि त्याच्यावरच इथं आपल्याला परत आता डॉट मारून घ्यायचे आहेत. तर इथे बघा जसं आपण मार्किंग केलेलं होतं सेम त्याच्यावरच आपल्याला इथं सगळे जे डॉट आहेत ते मारून घ्यायचे आणि शिलाई इथं आपल्याला छोटीच ठेवायची आहे. आणि जेव्हा पण आपण डॉट मारतो तेव्हा धागा थोडासा लांब काढायचा आणि नंतरच त्याचा धागा आहे तो कट करायचा, म्हणजे धागा आपला खुलत नाही. ओके. तर इथे बघा आता चारही डॉट आपले देऊन झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपल्या ब्लाऊजला पफ किती छान आलेला आहे. आता आपल्याला योकपट्टी जोडून घ्यायची आहे. तर योकपट्टी जोडायच्या अगोदर तर मला हुकाईची पट्टी जास्त लांब नको असेल तर इथं अशा प्रकारे थोडंसं कट करून घेऊ शकता. त्याच्यामुळे आपल्या योकपट्टीला शेपही छान येतो आणि बॉडीनुसार आपल्याला व्यवस्थित ब्लाऊज बसतो. इथे आपण तर इथे बघा आपल्याला आता योकपट्टी जोडून घ्यायची आहे आणि योकपट्टी जोडताना आपल्याला जो योकपट्टीचा नोक असतो ना तो थोडासा पुढे ठेवून आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे जे योकपट्टी आहे ते आपली मागे जात नाही. तर इथे बघा योकपट्टीला मी तर डबल शिलाई मारून घेतली आणि जो नोक होता तो इथे कट करून घेतलेला आहे. आणि इथे छोटेसे जिथं राऊंड भाग आहे तिथं छोटेसे 1-2 कट मारले,
म्हणजे योगपट्टी जी आहे ती फिनिशिंग इथं आपली बसते. तर इथे बघा परफेक्ट असा आपला फ्रंट पार्ट तयार झालेला आहे. आता आपण हुकाई पट्टी लावूया. तर हुकाई पट्टी लावण्यासाठी आपण बघा गळ्यातला जो कटिंग केलेली होती तोच पार्ट इथे घेणार आहोत. त्याच्या अगोदर आपल्याला चेक करायचंय जे आपले दोन्ही पण पार्ट आहेत ते सेम आहेत का? ओके. तर इथे आपले दोन्ही पार्ट सेम आहेत. जेव्हा आपण शिलाईमध्ये जेवढं घेतलंय तेवढंच मार्जिन दाबतो, तेव्हा आपले दोन्ही पार्ट सेमच येतात. आणि जरी कमी जास्त झालेलं असेल तरी आपल्याला ते सेम करून घ्यायचे आहेत. ओके. तर इथे बघा गळ्याच्या मधली जी पट्टी निघली होती त्याच्यातील एक पट्टी छोटी आणि एक पट्टी मोठी अशी मी 2 पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. आणि सगळ्यात अगोदर आपल्याला इथं हुकाची पट्टी लावायची. तर हुकाची पट्टी लावण्यासाठी नेहमी आपण सरळ बाजूने लावतो. तर इथे बघा सरळ बाजूने पट्टी ठेवली, त्याची एक शिलाई मारून घेतली, नंतर दाब शिलाई मारत आहे आणि खालच्या साईडला जो एक्स्ट्राचा कपडा ठेवला होता तो आतल्या साईडने असा फोल्ड करून घेतला आणि पूर्ण दाब शिलाई मारून घेतली. त्याच्यानंतर बघा इथे मी 5 इंच एवढा कपडा फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्याच्यावर एक शिलाई मारून घेतली. त्याच्यानंतर बघा इथे आपल्याला पूर्ण पट्टी आपल्याला आतमध्ये टाकायची आणि किनारीला एक शिलाई मारून घ्यायची आहे. आणि नंतर आतल्या साईडने पण आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे. आणि इथे बघा आता आपल्याला हा जो वरती एक्स्ट्राचा कपडा आलेला आहे तो इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे. ओके. सेम याचप्रमाणे आपल्याला दुसरी आईची पट्टी आहे तेही तयार करून घ्यायची आहे. इथे बघू शकता खूप सुंदर असा पफ आलेला आहे आपल्या ब्लाउजला. आता इथे बघा आपण लुकाची पट्टी लावूया. त्याच्या अगोदर ही योगपट्टी जी थोडीशी बाहेर आलेली आहे ती कट करून टाकायची आणि त्याच्यानंतर आता जेव्हा पण आपण लुकाची पट्टी लावतो त्यावेळेस आपण जेव्हा उलट्या साईडने लावायला चालू करतो म्हणजेच अस्तरच्या साईडने लावायला चालू करायची आणि नंतर पलटी करून त्याला आपल्याला एक दाब शिलाई मारून द्यायची आहे. ओके. आणि इथे बघा खालच्या साईडला जो कपडा आहे तो आपल्याला फोल्ड करून आतल्या साईडला इथं त्याच्यावर शिलाई मारायची. त्याच्यानंतर इथे बघा आता जेव्हा पण आपण लोकाची पट्टी लावतो तेव्हा हाफमध्ये फोल्ड करायची आणि नंतर त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची. तर मी इथे बघा एक शिलाई मारून झाली. आता त्याच्याच बाजूने आपल्याला परत एक शिलाई मारून घ्यायची. तर इथे बघा दुसरी शिलाई पण इथे बाजूला मारून झालेली आहे. आता आपल्याला चेक करायचंय दोन्ही पण पार्ट आपले सेम आहेत का? तर इथे बघा लोकाची पट्टी आहे ती थोडीशी मोठी झालेली आहे ती आपण इथं कट करून टाकूया. तर इथे बघा अशा प्रकारे मी कट करून घेतलेली आहे. ओके. तर इथे बघा आता दोन्ही पण पट्ट्या आपल्या सेम झालेल्या आहेत. आता आपल्याला गळ्याला पट्टी लावायची आहे. तर गळ्याला पट्टी लावण्यासाठी इथे मी सरळ पट्टीच घेतलेली आहे. तुम्ही इथं हवा असेल तर तुम्ही इथं पायपिंग पण लावू शकता. पण मी इथे सरळ पट्टी घेतलेली आहे आणि सरळ पट्टी लावताना जिथे आपला गोल भाग आहे तिथं आपल्याला इथे बघा छोटे-छोटे अशा 2-3 चुने द्यायचे आहेत. म्हणजे गळा आपला फिनिशिंगमध्ये येतो. तर इथे बघा गळ्याला पट्टी लावून झाल्याच्या नंतर जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करायचा आणि गोल भाग आहे तिथं आपल्याला छोटे-छोटे 2-3 कट द्यायचे आहेत. आता कट देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा त्याच्यावर दाब शिलाई मारून घ्यायची आहे. आणि पूर्ण पट्टी जी आहे ती आतल्या साईडला टाकून जसं आपण पाठीमागच्या गळ्याला एक 1/2 इंच मार्जिन सोडून शिलाई मारली होती सेम त्याच पद्धतीने इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे बघा मी दोन्ही ह्याला शिलाई मारून घेतली. गळा तयार करून झालेला आहे पुढचा. आता इथे बघा आपल्याला चेक करायचं दोन्ही गळे बरोबर आहेत का? तर इथे बघा एका साईडला आपण कट केलेलं होतं शोल्डरच्या साईडला उतार दिला होता सेम त्याचप्रमाणे दुसऱ्या साईडला पण इथं करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे बघा आता आपल्याला ब्लाऊजची फिटिंग करायची आहे. तर ब्लाऊजची फिटिंग करताना इथे बघा काय-काय आपल्याला चेक करायचं ते इथे लक्षपूर्वक बघा म्हणजे काय होतं आपली ब्लाऊजची फिटिंग बिघडणार नाही. तर इथे बघा कमरेचा 4था भाग आणि 1.5 इंच जेवढं पण आपण शिलाई मार्जिन ठेवलं असेल तेवढं घ्यायचं. तर इथं तिन्ही पण पार्टमध्ये आपल्याला तसंच चेक करायचं आहे. कमरेचा 4था भाग प्लस साईडला आपल्याला जे शिलाई मार्जिन आहे ते आणि इथं छातीचा 4था भाग आणि शिलाई मार्जिन. ओके. तर जेवढी पण तुमची कमरेचा 4था भाग असेल तो तिथं घ्यायचा आणि साईडला जेवढं शिलाई मार्जिन ठेवलंय ते या पद्धतीने आपल्याला असं चेक करायचं. तर इथे बघा या साईडला पण आपण चेक करून घेऊया. इथे बघा कमरेचा 4था भाग आहे आपला 5.25 इंच आणि छाती आहे 8.5 इंच. तर इथे बघा लोकाची पट्टी जी एक्स्ट्राची असते ती सोडून द्यायची. तिथून 5.25 इंच मार्किंग करायचं आणि 2.25 इंच 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्याचप्रमाणे इथं 8.5 इंचावर इथं आपल्याला मार्किंग करायचं आणि साईडला 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि जो एक्स्ट्राचा आहे ते आपल्याला इथं अशा प्रकारे कट करून टाकायचं आहे. ओके. तर इथे बघा आता आपलं चेकिंग झालेलं आहे पूर्ण. त्याच्यानंतर आता आपल्याला शोल्डर जोडायचे आहेत. तर शोल्डर जोडताना बघा सरळ बाजू आपला पाठीमागचा भाग ठेवायचा सरळ. त्याच्यानंतर आपल्या पुढच्या भागाची जी सरळ बाजू असेल ते त्याच्यावर ठेवून इथं आपल्याला शोल्डरला गळ्याच्या साईडला दोन्ही पण पार्ट एकमेकांवर व्यवस्थित ठेवून घ्यायचे. अजिबात मागे पुढे झाले नाहीत पाहिजे.
आणि नंतर आपल्याला त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची आहे. ओके. तर इथे बघा शिलाई मारून झाल्याच्या नंतर परत एकदा जे मार्जिन आहे आतलं ते मी पाठीमागच्या गळ्याच्या साईडने घेतलेलं आहे आणि त्याच्यावर डबल शिलाई मारून घेतली. सेम त्याच पद्धतीने इकडच्या साईडला पण आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे आणि शोल्डरला आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. ओके. आणि पूर्ण आतलं मार्जिन आहे ते आपल्याला गळ्याच्या साईडला घ्यायचं आणि त्याच्यावर शिलाई मारायची. म्हणजे काय होतं आपलं जे आतलं मार्जिन असतं ना ते साईडला निघत नाही आणि ब्लाउज जो आहे तो आपला फिनिशिंगला छान दिसतो. ओके. त्यात आपण बाही जोडून घेऊया. त्याच्या अगोदर आपल्याला चेक करायचं असतं की जो पाठीमागचा आणि पुढचा भाग दोन्ही पण आहेत ते सेम आहेत का? तर अगोदर आपण बाही चेक करून घेऊया. बाही एकदम परफेक्ट आहे का नाही ते. ओके. तर इथे बघा मध्ये जो नॉच मारला होता तिथून असं चेक करायचं. तर इथे बघा आपली बाही जी आहे ती एकदम परफेक्ट आहे. आता आपण हे दोन्ही पार्ट चेक करूया बरोबर आहेत का? तर इथे बघा दोन्ही पण पार्ट आपले बरोबरच आहेत. तर थोडासा डिफरन्स आहे तो इथे आपण कट करून घ्यायचा. म्हणजे आपली मुंड्यातली जी शिलाई असते ती अजिबात खालीवर होत नाही. तर इथे बघा आता आपण बाही जोडून घेऊया आणि आपली जी कटिंग एकदम परफेक्ट आहे. तुम्हाला याच्यावरून समजलंच असेल की आपली बाहीची कटिंग सुद्धा एकदम परफेक्ट आहे. म्हणजे मी जो फॉर्म्युला तुम्हाला सांगितलेला आहे, तो एकदम परफेक्ट आहे आणि आपली बाही पण अजिबात कमी पडलेली नाही. तर इथे बघा आता मी बाही जोडून घेते. तर इथे बघा आता बाही जोडून झालेली आहे. आता फिटिंग करताना काय लक्ष द्यायचं ते इथे बघा. तर सगळ्यात अगोदर शोल्डरच्या तिथून बरोबर आपल्याला सरळ पकडायचं आहे. त्याच्यानंतर बाही पण सरळ पकडून घ्यायची आणि इथं काक्यातलं जे मार्जिन असतं आपलं ते बाहीच्या साईडने लावायचं आणि आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि पाव इंच येईन एवढी शिलाई मारायची, जास्त पण मारायची नाही. आणि तुम्हाला आतमध्ये जर जास्त मार्जिन हवं असेल, तर जेव्हा पण आपण ब्लाउजमध्ये मार्जिन ठेवतो, तेव्हा 2 इंच तुम्हाला इथं शिलाई मार्जिन ठेवायचं आहे. म्हणजे आतमध्ये शिलाई मार्जिन आहे ते जास्त राहतं. तर इथे बघा मी सरळ बाजूने एक शिलाई मारून घेतली. नंतर ब्लाउज अशा उलट्या साईडने उलट करून घेतला. त्याच्यानंतर परत एकदा शिलाई मारली आणि इथं बघा कमरेचा चौथा भाग 5.75 इंचावर मार्किंग केलं. तिथून शिलाई मारायची आणि इथं छातीचा चौथा भाग 8.5 इंच तिथे इथे मार्किंग करून घेतलं आणि आपली बाहीचा दंडगेर होता 12 त्याचा अर्धा इथं 6 इंच अशा प्रकारे मार्किंग करून आपल्याला फिटिंगची शिलाई मारून घ्यायची आहे. ओके. सेम याच पद्धतीने दुसऱ्या साइडची पण आपल्याला इथं फिटिंग करून घ्यायची आहे. ओके. तर मी दुसऱ्या बाहीची पण फिटिंग करून घेते आणि तुम्हाला याचा फायनल लूक दाखवते. तर इथे बघा आता फायनल फिटिंग झाल्याच्या नंतर आपल्याला साइडला पण 2-3 शिलाया मारायच्या असतात एक्स्ट्राच्या आणि तुम्ही बघू शकता आपली फिटिंगची लाईन एकदम परफेक्ट आणि सरळ आलेली आहे. अगदी याच पद्धतीने तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघून ब्लाउज स्टिच करायचा आहे आणि मला कमेंट करून नक्की सांगा, की या पद्धतीने ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंग केल्याच्या नंतर तुमचा ब्लाउज कसा आला आणि ह्याचे जे फोटो आहेत ते तुम्ही मला आपल्या Instaवर Instagramवर मेसेजमध्ये तुम्ही मला सेंड करा. म्हणजे मलाही समजेल की शिकवते ते एकदम परफेक्ट आहे का नाही. इथे बघा हा आहे आपल्या ब्लाउजचा फायनल लूक. तर कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. थँक यू.